हाय यूट्यूब फॅमिली, राणीताई फळे व्हिडिओजमध्ये स्वागत आहे. दीपामावश्याबद्दल हे सर्व दिवे मी घासून घेत आहे. पितळचे दिवे किंवा कोणतीही पितळची वस्तू असत, किती जरी घासतो म्हणलं, काही जरी केलं आणि ठेवून दिले की त्याची हे अशीच कंडिशन होते का नाही हे पण मला सांगा. आणि दीपामावश्याच्या हार्दिक शुभेच्छा सर्व माझ्या यूट्यूब फॅमिलीला. असे सर्व मी घासून घेत आहे, मस्तपैकी चकचक करत आहे. कारण एकदा घासून स्वच्छ ठेवून दिलेले होते. तर हे ठेवून दिलेले दिवे आहेत, रोजचे अलग वापरायचे. कारण प्रत्येकाच्या घरामध्ये शिल्लक घरात एक्स्ट्रा दिवे राहतात, ठेवून द्यायचे. चला तर मी व्हिडिओ आपला खूप छान होणार आहे, इंटरेस्टिंग, सर्वांनी पाहायचा आहे. पुन्हा एकदा दीपामावश्याच्या हार्दिक शुभेच्छा. हे पहा, खूप छानपैकी मस्त अशी आपली समया, पंचआरती, नंदादीप, देवाची ताट, घंगाळं, छोटी समई, छोटे रोजचे दिवे, शिल्लकचे दिवे, उदबत्तीचे स्टँड, असे सर्व प्रकारचे आपण घासून चकाचक धुवून वगैरे घेतलेलं आहे. कारण दीपामावश्याला सर्व दिव्यांची पूजा केली जाते, त्यासाठीच हे अशी तयारी. आता हे थोडंसं पाणी निचरलं की एका कोरड्या कपड्यानं मस्त पुसून घ्यायचे. नॅपकिननं घ्या किंवा देवासाठी अलग स्पेशल नॅपकिन, टावेल किंवा कपडा कॉटनचा असेल त्यानं पुसून घ्यायचे. जशास तसे हे भांडे राहतात. व्हिडिओ खूप छान होणार आहे, सर्वांनी व्हिडिओ पाहायचा आहे पूर्ण. हे पहा, मस्तपैकी दिव्याची अशी मी पूजा करून घेतलेली आहे, पाहू शकता सर्व दिव्याची. आणि आपली रोजची देवपूजासुद्धा, अशी पूजा वगैरे झालं की घर एकदम प्रसन्न वाटतं. दीपामावश्याच्या पुन्हा एकदा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि हे पहा, मस्तपैकी या उतरंडी जे आहेत त्या उतरंडीचे धान्यसुद्धा आज अमावश्याला बदलते, तर बदलूनसुद्धा घेतल्या. उतरंडीसुद्धा मस्तपैकी पूजा केली आणि आपल्या दीपामावश्याचे सर्व घरामधले दिवे स्वच्छ धुवून घेतले. आणि तसंच आपली छानपैकी पूजा, दत्त महाराजाची पूजा करून घेतली. पहा किती मस्तपैकी वाटत आहे घरामध्ये, असं प्रसन्न. सर्वांना दीपामावश्याच्या हार्दिक शुभेच्छा.